सर काय सांगणार, काय नेमकं निष्पन्न झाला आज तुम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला? माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी मला भाऊ म्हणून संबोधलं, बंधू म्हणून संबोधलं आणि मी देखील एक भाऊ म्हणून मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून असताना भेटलो. कुठलाही सरकारी प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे गेलो नाही. माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मी त्यांच्याशी बोललो. त्यांना मी हे देखील कबूल केलं मीडियाच्या समोर की तुमचे माझे अनेक वाद झाले, परंतु ते वाद फक्त तात्विक होते, ज्यामध्ये माझी फक्त स्पष्ट मागणी होती की 70 वर्षाच्या इतिहासात मराठा आरक्षण जे मराठा मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत ते आरक्षण माननीय देवेंद्रजींनी दिलं, ते त्यांनी कबूल देखील केलं. माझं म्हणणं एवढंच होतं की देवेंद्रजींवरती वैयक्तिक कुठलाही हल्ला न करता कामावरती त्यांनी बोलावं, आम्ही कामाला कामाने उत्तर देऊ. परंतु आज त्यांना भेटल्यानंतर माझंही समाधान झालं. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या गोष्टी करणं जरुरीचं आहे. मला वाटतं की या सगळ्या विषय मी वैयक्तिक पातळीवर जरी भेटलो असेल तरी त्या मी सरकार दरबारी मांडेन, उपसमितीकडे मांडेन आणि समाजासाठी निश्चितपणे काम केलं पाहिजे. माझं देखील कर्तव्य आहे, ते मी कर्तव्य पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करेन. या बैठकीनंतर आपली एक 5 मिनिटं चर्चा पण झाली, मोकळेपणामध्ये चर्चा झाली, मीडिया पण समोर होता. काय नेमकं निष्पत्ती झाली? कारण 28 तारखेला तुम्ही येणार आहात असं सांगितलं. नाही, अशी वेगळी काही चर्चा झाली नाही. आम्ही चर्चा करताना देखील दरवाजे उघडे ठेवले होते, फोन दोघांनी बंद ठेवले होते. त्यामुळे जे बाहेर बोललो तेच आतमध्ये बोललो. त्यांनाही तेही थोडे भावनिक झाले होते, आम्हीही भावनिक झालो होतो. त्यामुळे आम्ही एकमेकाला भेटलो, चर्चा केली. त्यांनी मला चहा पाजली पुन्हा एकदा आतमध्ये. आणि इतर काही विषय असतील तर जसं त्यांना इतर मंत्री मदत करतात असं त्यांनी सांगितलं. त्याच बाबतीत जर माझ्या ऐपतीप्रमाणे कुवतीप्रमाणे मला जर कोणाला फोन करून जर काम होत असेल तर निश्चितपणे मी करीन, हे आश्वासन मी त्यांना देईन. पण मनोज जरांगे पाटील 30 तारखेच्या आंदोलनाला ठाम आहेत. 28 तारखेला त्यातून काही फलनिष्पत्ती झाली नाही, तर मग पुढे कसं, याबद्दल काय सांगू? मला वाटतं की उपसमिती देखील यावर अभ्यास करते, चर्चा करते. उपसमिती निश्चितपणे येईल. मी देखील विनंती करीन उपसमितीला की मलाही त्याच्यामध्ये घेऊन जावं, कारण आता हा विषय एका माझ्या समाजाचा झाला, हा आंदोलनाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विषय झाला. तर उपसमिती जर मला इकडे घेऊन आली तर निश्चितपणे मला आवडेल. मी माननीय समितीचे अध्यक्ष विखे पाटलांना देखील विनंती करेन की या सर्व निर्णय प्रक्रियेत त्यांनी मला याच्यामध्ये घ्यावं. त्यांनी त्याबद्दलची परवानगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून घ्यावी. ज्या पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटलांनी माझ्यावर विश्वास ठेवला तो विश्वास ते पुढेही कायम ठेवतील आणि उपसमितीला देखील माझी त्याच्यामध्ये मदत होईल अशी मला खात्री आहे. आजच्या या भेटीमुळे मराठा समाजाचं तुमच्याकडे लक्ष लागलेलं आहे. केवळ 5च दिवस बाकी आहे आणि 28 तारखेला तुम्ही त्यांना भेटणार किंवा काही चर्चा करणार. यातून खूप चांगली फलनिष्पत्ती झाली तर समाज नक्की तुम्हाला डोक्यावर धरणार आहे, यात वाद नाही. पण जर समजा काही कारणाने विस्कटली तर काय? समाजाने डोक्यावर घ्यावं म्हणून मी हे करत नाहीये. आज गोरगरीब समाज, ग्रामीण भागातला माझा समाज, जो शेतकरी कष्टकरी आहे, ज्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, ज्या मुलांना शिकायचं पण शिकता येत नाहीये, ज्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत त्यांना मार्गी लावता येत नाहीयेत, नोकऱ्या आहेत पण नोकऱ्या मिळत नाहीयेत, तर अशा जर माझ्या समाजाच्या लोकांना मिळाल तर मला त्याचं क्रेडिट घ्यायचं नाहीये. मनोज दादांनी मला सांगितलं की 125 किलोमीटरची तुमची रॅली काढू, मला कुठल्याही रॅलीमध्ये यायचं नाहीये. अनेक वर्ष या आंदोलनामध्ये आम्ही सर्वांनाच मदत केली, आम्ही कधी पुढे आलो नाही. आज या चर्चेतून दादामुळे आम्हालाही संधी मिळाली आणि मी पुढे आलो. पण मला कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाहीये. मी हात जोडून तुम्हाला सांगतो की समाजाचं काम हवं हीच माझी एक इच्छा आहे आणि ती इच्छा राहील. समाजाचं काम हवं आणि ही माझी इच्छा आहे, या भावनेतून आज प्रसादला मनोज जरांगे पाटलांना भेटले. येत्या 5 दिवसात ते पण उपसमितीच्या आधाराने, उपसमितीच्या सहाय्याने काही याच्यात करू शकतील का यासाठी आग्रही राहतील. आणि 30 तारखेला आंदोलन होऊ नये यासाठी प्रसाददार देखील आग्रही आहेत. आज त्यांच्यासोबत तुमचे साहेब देखील होते, बदलापूरचे आमदार, आणि या सर्वांनी मिळून तोडगा काढलेला आहे आणि 30 तारखेपर्यंत हे उपोषण स्थगित होईल असा सर्वांचा प्रयत्न आहे. आनंद साई, लोकमत.com, जालना.